षटकार हॅट्रिकसाठी लावलेलं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि अर्धशतकासाठी जे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुनील दादांच्या वतीनं गुगल पे करण्यात येईल हर्षदला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यावं आणि मी विनंती करतोय मयूरजी मांडे आणि त्याचबरोबरीनं सागर शेठ मोरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण वितरित करावं. चला मॅच चालू करा. हर्षदला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मयूरजी मांडे आणि सागर शेठ मोरे यांच्या वतीनं वितरित करण्यात येईल. रोख रक्कम तब्बल 9000 रुपये आणि 2000 रुपये सुनील दादांचे गुगल पे असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे आणि आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या अर्धशतक वीराचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कान टोचले आणि ते निखिल पाटीलने घेतले कमालीचा झेल. फलंदाज बाद. जे मास्टर दमदार असं गीत तुम्ही ऐकत होतात. उत्तर रायगडचे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, एसडीटी ग्रुपचे सर्वेसर्वा, त्याचबरोबरीने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे. आणि या मैदानावरती एक छान बॅनर आहे त्यांचा, एक वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आला. सध्या तुम्ही तो स्क्रीनवरती पाहताय, गोलाकार संपूर्ण शेपमध्ये आणि तो देखील राऊंड होतोय. क्या बात आहे. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतोय. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 2 वर. खरं तर जी लेगसी आहे, लेगसी आपण जो उल्लेख करतो सूरज सर, लेगसी बाबतीत या नक्कीच चर्चा आपण करू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार आले तर रविशेठ दुर्गे यांच्याकडून 4000 रुपयाचं पारितोषिक पहिला तर आलाय समीर सर. यस, षटकार आलाय. फलंदाज अक्षय आंबरेच्या बॅटमधून समोर मारला डाऊन द ग्राउंड षटकार. जबरदस्त संगीत नितीन दादा तवले यांच्यावरती आधारित आणि त्यांच्या अगदी बाजूला आहेत युवा उद्योजक सागरजी मोरे. 8 धावा धावफलकावर. सलग दुसरा येईल का? हो, मारायचा प्रयत्न होता परंतु टप्पा थोडा मागे ठेवला बाहुबली राज ठोंबरेने. धावा झाल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या श्री वरद विनायक आसरेवाडी. 8 धावा, 1 गडी बाद आसरेवाडी संघाचा. पुन्हा तोच प्रयत्न, आपल्या खांद्याचा वापर बरोबर केला आणि ते रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू आहे. यस, तर तपासतील आपले तिसरे पंच. सूरज सर, लेगसी बद्दल आपण चर्चा करतो. तो लेगसी हा शब्द बऱ्याचदा आपल्या वाचनात येतो, इंस्टाग्रामवरती देखील आपण बऱ्याचदा वाचतो. परंतु लेगसी बाबतीत मला आवर्जून म्हणावंसं वाटेल, आपल्या बाबांचा समाजसेवेचा वारसा हळूहळू का होईना परंतु पुढे चालू ठेवण्यासाठी छोटी छोटी पावलं का होईना परंतु पुढे सरसावत आहेत ते मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीने मानसजी ठोंबरे. आणि हे करायला हवंच. जी लेगसी आपल्या बाबांनी प्रस्थापित केले या संपूर्ण विभागात, मी मगाशी विचारलं, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 8. मगाशी मी विचारलं सूरज सरांना
एस-डी-टी ग्रुप तुम्ही केव्हापासून ऐकतात? तर ते म्हटले की जवळ 20 वर्ष झाली असतील. मी जेव्हापासून क्रिकेटमध्ये आलो आहे, अगदी या समाजात फिरतोय तेव्हापासून, म्हणजे त्याही अगोदर कदाचित एस-डी-टी ग्रुप असेल भाग, तेव्हापासूनची परंपरा पुढे चालू ठेवायची ती मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांना, आणि त्या दिशेने ते बरोबर पावलं टाकतायत. आपल्या बाबांची परंपरा, आपल्या बाबांचा समाजसेवेचा वसा, राजकारणाचा वसा असू दे, लोकांसाठी धडपड असू दे, लोकांच्या अडीअडचणीत धावणं असू दे, हेच तर करायचे आणि ते जपत आलेत मोतीराम शेठ ठोंबरे, सुधीर शेठ ठोंबरे, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकतायत सध्या मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद 8. जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला पुढे 3 मॅच कव्हर करायचे आहेत. गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या षटकात जय घरात. वेगळीच ऍक्शन आहे जय घरातची. खरं तर देबाशिष मोहंतीबद्दल बऱ्याचदा आपण चर्चा करत होतो. बॉल रिलीज करत असताना त्याचे दोन्ही हात समोर येतात, मग जजमेंट कठीण आहे. आणि जय घरत देखील त्याच धाटणीचं आहे. भले ती ऍक्शन वेळाकार नसली तरी सुद्धा बॉल रिलीज करत असताना आय थिंक असं वाटतंय की दोन्ही हात समोर येतात. आणि नाईट क्रिकेटमध्ये असे गोलंदाज तर सर्रासपणे घातात. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. बॉल चाललाय तो मिड विकेटला. एकेरी धाव आणि दुसरीचा प्रयत्न, परंतु नाही, साथीदार तयार नव्हता. फक्त एकच धाव. धावसंख्या झाली ती मात्र 9. 9 धावा धावफलकावरती. हातनोलीचे चपळ खेळाडू, परंतु ते सध्या विळख्यात पडलेत असं मला वाटतंय. डाईट चालू असताना देखील एवढा वजन कसा असावा गौरवजी ठोंबरे, हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. 9 वरती 1. खोदून काढायचा होता चेंडू. निघालाय तो वाडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. कंट्रोल याला म्हणतात फिल्डिंगचा सेटअप. प्रॉपर सेटअप लावला कॅप्टनने. बॉलिंगही तशीच चालू आहे. यानंतरची लढत असेल पुन्हा एकदा सेकंड राऊंडची. आजची पहिली रात्र जरा उशिराने चालू झाली, परंतु उद्या ठीक 6:50 तुम्हाला रिपोर्ट करायचे. 7 वाजता मॅच चालू होतील. अनिकेत निकम यांच्यासाठी पारितोषिक आहे. मानस चायनीज कॉर्नर यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 9,000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साईडची बाउंड्री खास करून टार्गेट केली जाते, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. आता डबल घेतलंय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या रनची गरज आहे सध्या तरी बॅटिंग करत असताना श्री वरद विनायक आस्त्रेवाडी संघाला. 4 षटकांचा हा सामना आहे. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12वर. चांगल्या फॉर्ममध्ये निखिल पाटील, काय जबरदस्त इनिंग साकारली. इकडे राज ठोंबरे, त्याने तर निश्चितच कमाल केली. बॉलिंगही चांगली केली होती. त्याच्या साथीला सध्या जो गोलंदाजी करतोय तो मात्र जय घरात. बॅकवर्डला जाऊन कट केला बॉल. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडा चुका करतोय. दुसरीचा प्रयत्न फेक झाले आणि आता 2 धावा. गरज आहे धावांची, कदाचित तिसरी, परंतु नाही, फलंदाज इथे थांबलेत. फक्त 2 धाव. या चुका टाळाव्या लागतील, कारण सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना टेन्शन येऊ शकतं. कारण आता रात्रीचे अगदी जवळजवळ अगदी आपण पाहतोय की 3 वाजलेले आहेत, म्हणून धावा रोखाव्या लागतील. कारण कंडिशन्स आता बदलल्यात. भले प्रचंड गरमी होते मागच्या 7-8 दिवसांपासून, तर पाहिजे तिथे पाऊस पडतोय. त्याला जिथे वाटेल रत्नागिरी, त्याला वाटलं माथेरान, सगळीकडे पडतोय. बाकूडला जाऊन कट केला बॉल. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. कलात्मक फटका. फलंदाज अनिकेत निकमच्या बॅटमधून चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. प्रचंड ह्युमिडिटी आहे, पाण्याची डिमांड, आणि सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय 2 बाईक. या 2 बाईक का, पहिली बाईक आहे ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि दुसरी बाईक आहे ती नशीबवान प्रेक्षकाला मिळेल शेवटच्या रात्री. या दोन्ही बाईक आम्हाला दिल्यात सन्माननीय विनोद शेठ भोईर यांनी, जे वडगाव पंचायत समिती विभागाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी, सागर शेठ ओसवाल, कामधेनू ज्वेलर्सचे मालक यांच्या वतीने या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात, क्रिस्टल ट्रॉफीज. आणि हा सर्व भांडार जो आहे ना, तो प्रेक्षकांसाठी खास आहे. तिथे कूलर आहेत जे आम्हाला दिले जगदीजी आतमोडे यांनी प्रेक्षक कमाल कॅचसाठी. LED TV, त्याचबरोबरीने अगदी पाहतोय स्मार्ट वॉच. अनिकेत निकम साहेब, सायकल, त्यांचेही मनापासून आभार.
प्रचंड पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. स्पोर्ट्स सायकल आहे, LED TV आहे, त्याचबरोबरीने बाईक आहे, प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे, कॅश प्राइजेस आहेत, कॅमेरामनला, त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय की जो मगाशी बॉल बॉय होता आपला, चांगलं काम करत होता आयुष, त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज आलं आहे, पंचांसाठी आलं आहे, कॉमेंट्री बॉक्ससाठी आलं आहे. आमदार चषकाची दमदार क्रीडा स्पर्धा मात्र इथे संपन्न होत असताना पुढच्या 3ही रात्री या, नशीब आजमावा. माझं तर नाही अजिबात, परंतु तुमचं नक्की आजमावा आणि बाईक घेऊन जा. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. ह्युमिडिटी प्रचंड आहे. मी मगाशीच भार्गवला देखील म्हटलं की पावसाला जिथे वाटतंय ना तिथे तो पडतोय. आपण फक्त वाट पाहतोय काही दिवसांपासून, हा पडेल असं वाटतं, आता पडेल, परत ऊन येतं. आणि समीर सर, कूलर जे आहे ते जगदीशदादा आतमोडे आणि गणेशजी कदम साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. सायकल जे आहेत ते अनिकेतजी निकम यांनी आपल्याला पुरस्कृत केले. त्याचबरोबरीनं आपल्याला स्मार्टवॉच, फास्ट ट्रॅक कंपनीचे स्मार्टवॉच त्यांनी 4 लकी ड्रॉसाठी दिले, त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. सुनीलजी गायकवाड, रोहिदास तवले यांच्याकडून TV आपल्याला आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. जाऊया कॉम्बॉक्समध्ये समीरजी सोमणे सरांकडे. निखिल पाटीलने चांगले प्रयत्न केले होते, चांगले, परंतु शेवटी झेल सुटला. 2 धावा इथे जोडल्या गेल्या, दुहेरी धाव, आणि दुहेरी धाव संख्येने स्कोर मात्र झाला आसरेवाडी संघाचा 20. खरं तर टॉवरच्या वरती चेंडू गेला ना तर तुम्हाला कधी समोरच्याने अप्पर मारला, अप्पर कशी भंबेरी उडते अप्पर मारल्यानंतर, तशी अवस्था असते त्याची. काहीच कळत ना अप्पर मारल्यानंतर समोरच्याने की काय करावं आणि काय नाही, रस्ताच दिसत नाही. तसा टॉवरच्या वरती बॉल गेला की ती एक लाईट, त्या तिथे एंड जी होते तिथे फक्त काळा ठिपका दिसतो चेंडू. दमदार स्ट्रोक, आमदार चषकाचा आणखी एक दमदार षटकार. फलंदाज अक्षय आमरेच्या बॅटमधून. कॅच त्या ठिकाणी झालेली आहे. त्या विजेत्या लकी प्रेक्षकाला विनंती आहे की स्टेजवरती त्यानं यावं. मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्याकडून 2,000 रुपये आणि माजी उपसरपंच राजनजी गावडे यांचे 1,000, तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. आणि जगदीश दादा, त्याचबरोबरीनं गणेश कदम यांनी दिलेलं कूलर हे पारितोषिक असेल. पुन्हा मारलाय, हा थांबायला तयार नाहीये. अक्षय आमरे चिंताता षटकार, साधावा. अक्षय आमरेचा जर तिसरा षटकार आला तर मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु अनिकेत निकमसाठी एक विशेष पारितोषिक आहे. त्याच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आले तर मयूर मोतीराम ठोंबरे यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि मानस चायनीज कॉर्नर यांच्याकडून 9,000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 19,000 रुपयाचं पारितोषिक असेल अनिकेत निकम यांच्या षटकार हॅट्रिकसाठी. का देणार नाहीत, कमालीची फलंदाजी आणि तसा माणूस देखील अनिकेत निकम. आणि भूषण माळी यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य स्टेजची आयोजक आमचे गौरव ठोम यांच्याशी संपर्क साधा. 32 धावा झाल्या, सलग तिसरा येईल का? फिल्डिंगमध्ये थोडेफार बदल. अक्षय आमरे ऑन स्ट्राईक आहे, सलग तिसरा आला तर बरीच पारितोषिक आहेत. मानस ठोंबरे अगदी मारायचा प्रयत्न होता, परंतु नाही, कॅच तर होणार नाहीये, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. विकेट कीपर निखिल पाटील पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. दुहेरी धाव संख्येने स्कोर मात्र 34 पर्यंत पोहोचला. या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत सलग 3 षटकार, सलग 3 अगदी आपण पाहतोय चौकार. विकेट हॅट्रिक कोणत्याही फलंदाजाने गोलंदाजाने घेऊ दे. तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबर मानसजी ठोंबरे यांच्या वतीने देण्यात आलाय. आजच्या रात्रीमध्ये आकडा 1,000चा होता, 2,000 होते. प्रेक्षक कमाल कॅशला धावा झाल्या त्या 34. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र सुजल क्षीरसागर. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. समोर येतो आता अक्षय. स्टाईल वेगळी आहे अक्षयची बॅटिंग करण्याची, परंतु पंच इथे व्हाईट बॉल, थोडा दबाव. यानंतरची लढत. चला, दोन्ही संघ मात्र टॉससाठी या. समीर सर, आणि अर्धशतकासाठी देखील मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सार्थक गायकवाड हा लकी प्रेक्षक ठरलेला आहे, प्रेक्षक कमाल कॅच. आणि प्रेक्षक कमाल कॅचसाठी एक विशेष पारितोषिक आहे. उपसरपंच सचिनबाई साखरे यांच्या वतीनं टी-शर्ट देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे.
हे बरीच पारितोषिक आहेत. म्हणून मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एखादा अकाउंटंट भेटतोय का बघा, 3 दिवस मागवा, नाहीतर समालोचकांची पण भंबेरी उडेल. एवढी पारितोषिक आहेत. 35 वरती एक चांगला चेंडू टाकला तो गोलंदाज सुजलने. पुन्हा त्याच प्रतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अपील करतायत परंतु पंच इथे व्हाईट बॉल. मला एक कळत नाही की जर का तुम्ही बॅटची कट बद्दल जर का अपील करत असाल एज बद्दल, तर तो संपूर्णतः अधिकार असतो सुप्रीम कोर्टात. इकडे येऊ नका, हे हायकोर्ट आहे. लेग अंपायरकडे येऊ नका. तुम्हाला जर का एजची अपील करायची तर ती मेन अंपायरकडे. लेग अंपायर काहीच नाही. लेग अंपायर फक्त सांगेल कॅच झाले की नाही, ती देखील मेन अंपायरला. व्हाईट बॉल आहे. पंचांकडे जोरदार अपील. असं वाटतंय की अंगावरती हा चेंडू आदळला. फक्त एकच धाव इथे घेतली जाईल, ती देखील लेग बाईच्या स्वरूपात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 वरती. नेक्स्ट मॅच जीवन 11 पाली आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 कांड्रोली. दोन्ही टीम कॅप्टन चला मंचावरती या टॉस करण्यासाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 वरती 1 बाद 37 धावा. मयूरजी ठोंबरे हा जो स्क्रीनवरती आपण पाहतोय ना, मोतीराम शेठ ठोंबरे आणि सुधीर शेठ ठोंबरे यांचा बॅनर, एक वेगळीच झलक आहे त्याची. आणि गोलाकार फिरतोय तो रोटेशन मध्ये. खरं तर हा फ्रंट साईडला असायला पाहिजे होता. कदाचित मी आयोजकांना देखील विनंती करेल, गौरव दादा हे तुम्ही नक्की करू शकता. आणि भूषण माळी यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य स्टेजवरती गौरव ठोंबरे यांच्याशी संपर्क साधा. समीर सर, आपण सगळ्या गोष्टींचा, सगळ्या बाबींचा उल्लेख करत होतो, परंतु या आयोजनामध्ये महत्त्वाचे जे घटक राहिलेत त्यांना देखील विसरून चालणार नाही आहे. खरं तर सचिन दादा आहेत, रवी दुर्गे आहेत, गौरव ठोंबरे आहेत, गिरीश जोशी, चंद्रकांत राणे, कैलास गावडे, राजन गावडे, जगदीशदादा हातमोडे, राज ठाकूर, गौतम ओसवाल, अभि गरुडे. कॅच, कमालीचा झेल. मिड विकेटला कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. दिनेश मगाशी देखील आपल्या गावासाठी जिद्दीने त्याने फिल्डिंग केली होती. पुन्हा एकदा दिनेश धावून आलाय. कमालीचा झेल त्याने पकडलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला नक्की मजा येईल. थँक्यू. आणि या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कैलास गावडे यांच्या वतीनं आलेलं आहे. कमालीचा झेल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्टिकर वरती बॉल लागला आणि त्यानंतर मिड विकेटला धावत आला, झेपावला दिनेश. बॅलन्स गमावलं परंतु कॅच सोडली नाही. गावासाठी सर्व काही. मातीत पडेल, धडेल, अंगाला माती लावून घेईल परंतु कॅच बी पकडेल. आणि दिनेशचा प्रतिम प्रयत्न आणि त्यात तो यशस्वी झालाय. नितीनजी तवले यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या आयोजनामध्ये गौतम ओसवाल, अभि गरुडे, सागर मोरे, नितीनदादा तवले, धीरज राणे आहेत, युवराज ठाकूर आहेत, गिरीश माळी आहेत, सागर ओसवाल आहेत, अजिंक्य देशमुख, राहुल मोरे, ओमकार मांडे यांची अथांग अशी मेहनत आहे. आणि मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांचं प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने असलेलं लक्ष, आणि त्यामुळेच आमदार चषक यशस्वी होताना पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याला म्हणतात आडवा पट्टा. परफेक्ट मारला, फिरवली बॅट जोरात, स्क्वेअर लेगला आल्या आल्या आक्रमण केलंय. ऋषभ निकमने ठोकलाय ते आमदार दमदार षटकार. दिनेशनं जो मगाशी झेल टिपला त्यासाठी रवी दुर्गे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हिंद केसरी आमचे प्रवीण ड्रायव्हर यांच्याकडून देखील त्या कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ऑनलाईन ते मात्र पेड करण्यात येईल परंतु षटकाराला धावसंख्या 43 झाले. धावा चांगल्या झाल्या तासरेवाडीच्या, मजा येईल सेकंड इनिंग मध्ये. चला पुढचे दोन्ही कॅप्टन, चला लवकरात लवकर टॉस साठी या. पाली आणि त्यांच्या विरोधात कांड्रोली. मंचावरती अद्यापही सर्व शिलेदार. सूरज सर, खरोखरच खूप चांगली माहिती तुम्ही दिली. आदरणीय सुधीर शेठ, मोतीराम शेठ यांच्या समवेत ही संपूर्णपणे टीम उभी आहे म्हणून ही स्पर्धा आहे. पुन्हा तोच प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. आणि निखिल पाटील, असं वाटलं व्हॉलीबॉल पासिंग चालू आहे परंतु कॅच पकडले फाईन लेगला. फलंदाज बाद.
रुपेश माडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की या आपण वरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आकाश यादव आलाय. शेवटचा षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावा झाल्यात आसरेवाडी संघाच्या त्या मात्र 43. 43. 50च्या पलीकडे की 50च्या आत. आसरेवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना टेंभरी. चालू असलेला सेकंड राऊंडचा पहिला सामना. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि लगेचच मला असं वाटतं फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतला DRS. तर आता तिसरे पंच तपासतील की हा व्हाईट बॉल आहे की नाही. थर्ड अंपायर, तिसरे पंच यांच्यावरती हा निर्णय सोपवण्यात आलाय. DRS घेतलाय. तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय व्हाईट बॉलच्या डिसिजनला. समीर सर, ही इनिंग संपण्या अगोदर जर रिव्हर्सचा षटकार आला ना तर नितीनदादा तवले यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. खरं तर त्यांची इच्छा आहे की एकतरी रिव्हर्सचा षटकार त्यांना बघायला मिळावा या स्पर्धेमध्ये आजच्या रात्री. मी मगाशी मुद्दामून तुम्हाला विचारलं, इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमवला फिल्डिंग करणाऱ्या टीमने की नितीनदादा डावखुरे आहेत की उजवे आहेत. 44 धावा धावफलकावर. चांगला बॉल, थोडा टप्पा मागे ठेवला. पुन्हा एकदा बॅटर डिमांड करतोय परंतु आता नाही. आता हा निर्धाव चेंडू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. कदाचित नितीनदादा केविन पीटरसन यांचे भरपूर प्रचंड फॅन असावेत म्हणून ते सारखे रिव्हर्सला पारितोषिक लावतात. 2 चेंडू बाकी. 44 धावा. हो, दमदार फटका आहे. इम्पॅक्ट चांगला आहे. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाज आकाश यादवच्या बॅटमधून षटकार. रविदादा आमच्या समोरून इथे गेले. मगाशी ते डिरेक्टली प्रेक्षकांमध्ये गेले होते. एवढी मोठी आस्ती असून फक्त आमदार चषकासाठी ते प्रेक्षकांमध्ये कुपन घ्यायला गेले. महत्वाचे हिस्से आहेत ते आयोजनामधले. पुन्हा तोच प्रयत्न. ऑन साइडची बाउंड्री वारंवार टार्गेट केली जाते. बॉल मिड विकेटला चालला. फेक झाले. नॉन स्ट्रायकर एंडला. दुसरी धाव इथे चोरले. आकाशच्या साथीला अनिकेत निकम. तो थांबायला तयार नाही. थ्रो झाला विकेट कीपर निखिल पाटीलच्या हातात. आता होईल फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. टोटल झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52. 52 आणि विजयासाठी धावा करायचे त्या मात्र टेंभरी संघाला 4 ओव्हरमध्ये 53. 53चं टार्गेट आहे. परंतु आपण आता करतोय टॉस आणि जोडले जात आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस होईल जोडले जात आहेत सूरजजी आतमोडे, अर्थातच सर्वांचे लाडके दादू. आणि आदरणीय पांडुरंगजी माडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच आसरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. पांडुरंग माडिक यांना विनंती आहे की पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. स्क्रीनवरती आपण पाहतोय आकर्षक अशा ट्रॉफीज जे या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे. आणि कामधेनू ज्वेलर्स, भारतीय जनता पार्टी चौक शहर उपाध्यक्ष आदरणीय सागरशेठ ओसवाल यांनी आम्हाला या ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. त्यांचं मनापासून आभार. सुभाषजी कोंडिलकर आणि भूषण लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे रुपेश माडिक यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील मुख्य मंचावरती यावं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पांडुरंगजी माडिक यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. कांड्रोलीच्या विरोधामध्ये पाली. एक जबरदस्त लढत. चौक विभागातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि हा टॉस त्या ठिकाणी संपन्न होतोय.
टॉस जिंकलाय कांड्रोली संघानं आणि निर्णय आपल्याला लगेच कळवायचा आहे. एक महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय गौरवजी ठोंबरे या आयोजनामध्ये महत्त्वाचा घटक. गेले कित्येक दिवस खरं तर मयूर असतील, मानस असतील यांच्या सोबतीनं, नितीनदादा, सचिनदादा, कैलास यांच्या सोबतीनं या आयोजनामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आणि गौतम यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. गौतम आमचे गोट्या ओसवाल यांचं देखील मोलाचं योगदान, गिरीश माळी यांचं देखील मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं आहे. आणि सचिनदादा देखील अगदी पहिल्या मॅचपासून इथे. नाही, नक्कीच. आणि तिघांची हात ठेवण्याची स्टाईल पहा. तिथे ब्लॅक शर्ट एका बाजूला हात, गौरव दादाचा एका बाजूला हात, गौतम ओसवाल यांचा देखील एका बाजूला हात. मागे तुम्ही पाहता मानसजी ठोंबरे उपस्थित आहेत. प्रचंड मेहनत. आणि दोन्ही बंधुराज आहेत ना, पिल्लू गावडे आणि त्याचबरोबरीने विकास गावडे सध्या मंचावरती तुम्ही पाहताय. आणि स्वतः आता रवी दादा इथे उपस्थित आहेत. सचिन दादा मते देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. प्रचंड जिद्दी माणूस आहे, प्रचंड जिद्दी माणूस. आणि त्याची जिद्द मी अगदी जवळून पाहिलेली आहे. रविदादा दुर्गे देखील इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये गौरव दादा उपस्थित आहेत. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचे पक्के निकटवर्तीय नितीनजी तवले साहेब मगासपासून आमच्या मागे मारलेत की कुणीतरी मारा रिव्हर्स स्वीपचा षटकार आणि पैसे घ्या. फक्त त्यांचा चिरंजीव मला असं वाटतं कुठे दिसत नाही. मगाशी आला होता चिरंजीव आणि तवले साहेबांचा. चैतन्य कुंभार देखील या ठिकाणी आहेत. खरं तर चैतन्य कुंभार म्हणजे एक सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत. आपण सुहास खामकर किंवा मोठमोठ्या मॉडल यांचं पोर्ट्रेट करण्यासाठी त्यांना बोलवलं जातं. आणि मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. आपण म्हणतो ना ब्रदर फ्रॉम अनदर मदर, असे ते जवळचे मित्र आहेत. ते अगदी पहिल्या मॅचपासून इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. कारण मी अगदी उल्लेख केला मगाशी देखील पहिल्या इनिंगमध्ये की मानस ठोंबरे असतील, त्याचबरोबरीने मयूर ठोंबरे असतील, आपल्याच बाबांच्या पाऊलांवरती पाऊल ठेवत या समाजात वावरत आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. चला तर आता आपण मॅचकडे वळूया. 4 ओव्हरमध्ये पाठलाग करायचे तो टेंभरी संघाला तब्बल 53 धावसंख्येचा. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. ती मात्र निखिल पाटील आणि त्याच्या साथीला आहे तो बंटी क्षीरसागर. समीर सर आणि पाठीमागच्या बाजूला आता हायवे एंडनं बॉलिंग होते. पाठीमागे सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचा जो बॅनर आहे त्याला जर षटकारानं कोणी हिट केलं ना, आत्तापर्यंत 11,000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कदाचित उद्याच्या रात्री त्या पारितोषिकामध्ये वाढ होऊ शकते. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज. हो, पहिलाच बॉल, पाटलांचा तडाखा निखिल पाटीलच्या बॅटमधून, दमदार आमदार षटकार. समीर सर आणि लगातारचा दुसरा षटकार आला तर कैलास गावडे म्हणजे पिलू गावडे यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल निखिल पाटीलसाठी. क्या बात आहे. निखिल पाटीलचा जलवा पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. ओ, खोला टाकण्याचा प्रयत्न, समोर लॉंग ऑफला फसला तो निखिल पाटील. षटकाराचं प्रत्युत्तर, फलंदाज निखिल पाटील बाद. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार, त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती थोडा टप्पा पुढे ठेवला, लॉंग ऑफला फिल्डर सेट केला होता हर्षदने आणि त्या जाळ्यात अडकला तो निखिल पाटील. शेवटी पर्याय नव्हता निखिल पाटीलकडे, कारण 4 षटक 53 धावांचा पाठलाग करायचे. नितीनजी तवले सध्या मंचावरून खाली उतरलेत. रिव्हर्स स्वीप त्यांना प्रचंड आवडतो आणि मला ठाऊक आहे आपल्या संपूर्ण परिसरातील एक जबरदस्त विकेट किपर. किती वेगवान असू दे, यष्ट्यांना चिकटूनच ते मात्र उभे असतात, यात शंका नाही. रविदादा दुर्गे प्रचंड मेहनत आणि त्याचबरोबर आमचे मांडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 6 वरती 1, 53चा पाठलाग आणि आता फलंदाजीसाठी दाखल झालाय तो जय घरात. या टीमकडे हार्ड हिटर बॅटर आहे.
राज ठोंबरे. फक्त त्याला युटिलाइज करायला पाहिजे, परंतु इतरही फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. हो, आले आले आक्रमण. जयचा तडाखा, प्रेक्षकांची झुंबड आणि प्रेक्षकांनी पकडले कॅच. तर टोटल आय थिंक 2000. सर, तिसरा आयवा कॅच या मॅच मध्ये झालेला आहे. 2 आयवा कॅचचे प्रेक्षक आमच्या मुख्य मंचावरती आहेत. तिसरा देखील आलाय. एक तर पाली भुतिवली कर्जत तालुक्यातून आलेला आहे आणि मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्याकडून 2000, राजनजी गावडे यांचे 1000, तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याचबरोबरीनं कूलर. हो, पुन्हा मिडविकेटची बाउंड्री टार्गेट केले, हॅमर केले. अक्षरशः बॉल चालला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिल पाटील बाद झाला याचा विसर मला पडलाय. जयच्या बॅटमधून आणखी एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 1 बाद 16 वर. समाप्त झाला. टोटल जाऊन पोहोचले ती 22 वर. आता विजयासाठी दावा करायचे त्या 3 ओव्हरमध्ये 31. 18 बॉल 31 ची गरज. सार्थक गायकवाडला आपण प्रेक्षक कमाल कॅचचं पारितोषिक देणार आहोत. मी चैतन्य कुंभार आणि प्रसाद कमानी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. आजची पहिलीच रात्र आहे. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय मानस ठोंबरे त्याचबरोबर मयूर ठोंबरे यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅचसाठी 2000 आहेत. अर्धशतक मारलं तर तब्बल 5000 आहेत. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक याच्यासाठी देखील 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि ते पारितोषिक आता आपण देतोय आपला प्रेक्षक कमाल कॅच ज्याने घेतले. सार्थक जो कांड्रोलीचा प्रेक्षक आहे त्याला कूलर जगदीश दादा आत्मोडे आणि गणेश कदम यांनी पुरस्कृत केलेलं आणि सचिनजी साखरे यांनी पुरस्कृत केलेलं टी शर्ट आणि मानस ठोंबरे मयूर ठोंबरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. आणखीन 2 प्रेक्षक आपल्या मुख्य मंचावरती आहेत. पुढच्या ओव्हरमध्ये त्याचं पारितोषिक वितरण केलं जाईल. क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 कुठल्यात. आता 6 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 31. सेकंड ओव्हरमध्ये 18 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 31. वेदांत आलाय दुसऱ्या षटकात. खराब चेंडू, नो बॉल. प्लस एकूण असतील त्या 4 एक टोटल मिळाल्यात त्या 5. पंजा खोललाय तो देखील नशिबाचा टेमरीसाठी. पहा किती मोठा रंगमंच. अगदी लांबून मला असं वाटतं कॅमेरामॅन तो ग्राउंडच्या त्या साईडला आहे, तिकडून त्याने हा समोर स्टेज कॅप्चर केला. भव्य दिव्य रंगमंच, स्क्वेअर फुटावरती जागा आहे. सूरज आत्मोडे यांना ठाऊक आहे आणि एक मोठा रंगमंच उभारला आमदार चषकाच्या निमित्ताने. नो बॉल +4 एकूण 5 आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री. टोटल झाले 27. चांगला टप्पा, बरोबर टप्पा टाकला. वाईड यॉर्कर. खरं तर कधी कधी असं होतं ना की तुम्ही अचानकपणे गोलंदाजीसाठी येता, तुम्ही चेंडू डिलिव्हर्ड करत नाहीत
बॉडी कुठेतरी थंड पडलेली असते, मग अशा चुका होतात आणि तेच घडलं वेदांच्या बाबतीत. 27 वरती 1. डॉट बॉल आलाय 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जय घरत 4 बॉलमध्ये 16, 53चा पाठलाग करायचा आहे. 4 बॉलमध्ये 16 केल्यात त्या जय घरतने. बंटी क्षीरसागर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे, कारण बंटी क्षीरसागरच्या बॅटमधून आपण CPL मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील पाहिलेत. वेदांत एक नौका खेळाडू, एक यंगस्टर आपण पाहतोय. संधी आहे आणि ज्या खेळाडूचं कौतुक केलं त्याला मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. यंग टॅलेंट आहे वेदांतला. आपण पाहतोय पहिला बॉल नो फेकला, थोडीशी लाईन त्याची चुकली, परंतु त्यानंतर कमबॅक दर्जेदार केलंय. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता, खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपण मागच्या मॅचमध्ये पाहिला होता, तो राज मात्र आता मैदानामध्ये दाखल होतोय. जय घरत देखील आहे, त्याच्या बॅटमधून आला 16. टीम टोटल आपण पाहतोय ऑन स्कोरबोर्ड 27 धावा. 53चा पाठलाग करायचा, अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. हे सामना थोडा आवाक्यात दिसतोय, परंतु मोमेंटम जर का शिफ्ट झाला, कदाचित विकेट आल्या आणि त्याचबरोबर डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढवलं तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो श्री वरद विनायक आश्रेवाडी हा संघ. परंतु मैदानात दाखल झालाय तो घातक फलंदाज आणि सध्या याच कटआउटची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सुधीर शेट्टोंबरे साहेब यांचा एक भव्य कटआउट तुम्ही पाहताय या क्रीडा नगरीमध्ये. बॅटिंग साठी आलाय तो मात्र राज ठोंबरे. हो, पाठ टाकलेला बॉल, फलंदाज बाद, याला म्हणतात मॅच. आमदार चषकाची वेदांतने केले ते कमबॅक. राज ठोंबरे बाद. क्रिकेट, ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्षणात राजा आणि क्षणात रंक. म्हणूनच म्हणतात ना की कधी कोणाला रंक बनवेल, कधी कोणाला राजा बनवेल, याचा काही नेम नाही क्रिकेट. आणि आणखी एक मोठा भव्य दिव्य कटआउट तुम्ही पाहता या क्रीडा नगरीमध्ये. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोतीराम शेट्टोंबरे. खरं तरी आता जे जेडपीचे इलेक्शन झालं ना, त्या अगोदरचं ज्या इलेक्शनमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे रायगड जिल्ह्यातील सदस्य सन्माननीय मोतीराम शेट्टोंबरे साहेब, त्यांचा तुम्ही कटआउट सध्या पाहताय. जवळ 3 वेळा विजयाची हॅट्रिक मारणारे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय मोतीराम शेट्टोंबरे साहेबांचं देखील एक भव्य कटआउट आहे. आणि या कटआउटला डिरेक्टली षटकार कोणी मारला तर त्या फलंदाजाला देखील आय थिंक आत्तापर्यंत 12,000 झालेत. शेवटच्या रात्रीपर्यंत हे पारितोषिक किमान असं वाटतं 80-90 हजारापर्यंत जाईल याची शक्यता आहे. 27 झाल्यात. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज वेदांत. टेंबरीकर थांबायला तयारच नाहीयेत. गतिरोधक किती येऊ दे, गाड्यांचे पाठ तुटू दे, परंतु स्पीड काय कमी नाही. षटकार. म्हणजे मराठीची परंपरा आहे, केव्हा तरी पहाटे चांदणे शिंपित जावे, या गाण्यापासून हे गाणं डुक्कर पळाला. सन्माननीय आमदार साहेब महेशजी बालदी साहेबांचं देखील एक प्रतिमा तुम्ही पाहताय भव्य या मुख्य मंचावर. त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला पनवेल मतदारसंघाच्या विजयाचा चौकार मारणारे आमदार सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर आणि मध्यस्थानी तुम्ही सुधीर शेट्टोंबरे आणि मोतीराम शेट्टोंबरे यांचा बॅनर पाहताय. बॅटची आतमधली कडा, विकेट किपर सज्ज आहे. या अगोदरच्या चेंडूवरती मला आला होता तो षटकार. 33 वरती 3. हीच गोष्ट सांगत होते मला
ते मात्र आमचे बंटी सर. परंतु 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 33 आणि आता 12 बॉल. विजयासाठी दावा करायचे टेंबरी संघाला 20. करण राणे या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यानं आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच घेतला. त्याला विनंती आहे की आपलं पाहण्यासाठी यावं आणि मी विनंती करतोय मंथन देशमुख आणि पंकज ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यावं. आयवा कॅचचा कूलर आणि त्याचबरोबरीनं टी शर्ट आणि कॅश प्राईज देऊन करणला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि एक सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत. आमचे रुपेश माडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी विकास गावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेश माडिक यांचा आपण सन्मान करावा. 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज आहे. रात्रीचे आता जवळजवळ 3:30 वाजायला आले तरी सुद्धा मंचावरती मात्र सन्मान होत आहेत. हीच तर खरी आमदार चषकाची ओळख आहे. चला मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर देखील 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे. 33 वरती 3. स्ट्रायकर एंडला येतो अजय घरात आणि गोलंदाजीसाठी आलाय आर्यन यादव. ड्राईव्ह केला बॉल, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, तितकीच चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड पॉइंटला होता क्षेत्ररक्षक, विकेट किपर नाही ते मिस्टेक केले. कदाचित रनआउट बनला असता आणि त्याची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम आसरेवाडीला. सध्या तुम्ही मंचावरती पाहताय 2 युवा शिलेदार ज्याची चर्चा मी सुरुवातीपासून करतोय. एक मोठा कॉन्वे आला होता. कॉन्वे आमच्या कर्जत शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अर्थातच युवक अध्यक्ष चषकाची एक झलक तुम्ही पाहिली असेल. हर्षलजी मोरे साहेब, ऋतुताई या विद्यमान सरपंच आहेत, त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचा एक कॉन्वे आला होता. असा कॉन्वे की जो कधी कर्जत शहराने पाहिलाच नाही आणि त्याचे युवा शिलेदार होते ते अर्थातच मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय मानस ठोंबरे. आपल्या बाबांचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे ते पुढे चालू ठेवतात. लेगसी ती पुढे चालू ठेवलीच पाहिजेच आणि त्याच उद्देशाने त्यांचं सध्या कार्य चालू आहे. 34 वरती 3. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 19. ऑन स्ट्राईक येतो फलंदाज नवज्योत. बॅटची कडा, त्याचा साऊंड इथपर्यंत आवाज ऐकू आला. फलंदाज बाद नवज्योत. तंतोतंत होणार आहे यात अजिबात शंका नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. 34 धावा झाल्यात. आसरेवाडी संघ मॅच सोडायला तयार नाही. त्यांना देखील हा सामना जिंकायचे. आमदार चषकाची जी क्रिस्टल ट्रॉफी आहे त्यांना देखील मात्र इथे जिंकायची. रिव्हर्स स्वीपचा षटकार कोणी आता मारला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राईज नितीन दादा तवले यांच्या वतीने देण्यात येईल. हे खरं आहे. म्हणजे पहा सूरज सर, नितीन दादा मगासपासून सांगतायत एखादा स्वीचचा तुम्ही षटकार मारून दाखवा, 5,000 घेऊन जा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो तेजस बुरे आणि आता विजयासाठी दावा करायचे. त्या मात्र 10 चेंडूंमध्ये 19. आता मॅच इक्वल आहे दोन्ही बाजूने. मगाशी जेव्हा असं वाटलं षटकार आल्यानंतर सामना थोडा खुला झालाय, परंतु नाही. या 2 बॉलने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणल्या आसरेवाडी संघाला. फक्त त्यांना एकच विनंती आहे, हातनोलीचा प्लेअर चौकला पाठवू नका आणि चौकचा प्लेअर हातनोलीत आणू नका, कारण आता रात्रीचे 3:30 वाजलेत, 12:30 नाही. पटापट झटपट जे काय आहे ते पटापट खेळा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. बक्षिसं द्या, मानसदादा आणि मयूरदादा देण्यासाठी तयार आहेत, परंतु वेळ मागू नका, एवढं मात्र नक्की करा. 10 चेंडू विजयासाठी दावा करायचे तर 19. ऑन स्ट्राईक आलाय तो लेफ्टी बॅटर. फुल टॉस बॉल, तेजसने खेचला फटका. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केले, झेल सुटलाय. डावी देखील त्याने लगावली होती, फेक झाले. विकेट किपरच्या दिशेला 2 धावा. दुहेरी धाव टेंबरी विरोधात आसरेवाडी. याच विभागातील दोन्ही संघ डबलने स्कोर जाऊन पोहोचलाय. 53चा पाठलाग करत असताना 36 वरती आता धावा करायचे. त्या मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत ते 9.
9 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. LED डिस्प्ले बोर्डचा पहिल्यांदा वापर झालाय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रायगड जिल्ह्यात, आणि ते कोणी केलं असेल तर या आमदार चषकात करण्यात आलंय. चौक विभागाची भारतीय जनता पार्टी एकवटली, मार्गदर्शन घेतलं सुधीर शेठ यांचं, मार्गदर्शन घेतलं मोतीराम शेठ ठोंबरे यांचं, आणि त्यांनी भरवले ही स्पर्धा. जुना जो मुंबई पुणे हायवे अगदी त्याच्याच बाजूला असलेलं क्रीडांगण आहे, ज्याची चर्चा सातत्याने चालू आहे. 17ची गरज. कट केलाय बॉल, याला म्हणतात हुशारी. तेजस बुरे हुशार आहे. बॉल पाठवलाय थर्डमॅनला, टाळ्यांचा कडकडाट तेजससाठी. चौकार. आठ बॉलमध्ये 13 करायचे आहेत. 8 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये आता रंगत निर्माण होते. थोडासा ट्विस्ट या चौकारानंतर आलाय. हे दोन मोठे पैलवान जेव्हा एकमेकांच्या समोर रस्सीखेच करतात ना, कधी हा खेचतो कधी तो खेचतो, तसा सामना चालू आहे. तुम्ही कधी लपंडाव खेळलाय? तशी अवस्था सध्या इथे चालू आहे. झोपाळ्यावरती बसलेला माणूस कसा कधी पुढे कधी मागे, तसं सध्या इथे मैदानात घडत असताना 8 बॉल विजयासाठी 13 धावांची गरज. आणि इथे फलंदाज झाला बा. मगाशी आला चौकार, आला आता विकेट. हेच तर चालू आहे, कधी टेंबरी तर कधी आसरेवाडी. आता 7 बॉल विजयासाठी 13 धावा. कॅच पकडले होते आणि त्या कॅचसाठी बरीच पारितोषिक सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता. उरण मतदारसंघाचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले या उरण मतदारसंघातून, सन्माननीय महेशजी बालदी साहेब, आणि त्यांच्याच नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा आमदार चषक. दमदार असं नियोजन. मॅच चालू आहे सध्या टेंबरी आणि त्यांच्या विरोधात खेळतोय तो मात्र आसरेवाडी. इक्वेशन सांगतो 7 बॉल विजयासाठी दावा करायचे 13. ज्याने कमालीचा झेल पकडला होता दिनेश मेदगे मैदानात दाखल झाला. ती विकेट गेली गेल्या टेंबरी संघाच्या. एकूण 5 निम्मा संघ गारद झालाय. शेवटचा बॉल घेऊन आलाय तो गोलंदाज आर्यन यादव. बॅट जोरात फिरवली परंतु इम्पॅक्ट कुठेही झालेला नाहीये. शेवटचा चेंडू टाकलाय तो निर्धाव. इक्वेशन कडून चालू होतं. आय थिंक 9 चेंडू 13, 9 चेंडू 17, 8 बॉल 13, 7 बॉल 13. आता 6 बॉल विजयासाठी गरज येते 13 धावसंख्येची. निशाणी ती मात्र कमळ. लोकशाहीमधील सर्वाधिक मोठा पक्ष कोणता असेल तर भारतीय जनता पार्टी. 6 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. खरं तर मी आभार व्यक्त करतो माझ्या सर्वच आयोजकांचे, सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे आणि त्यांची सर्व मंडळी. मी आता नावं घ्यायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आणखी 4 ते 5 मिनिटं जातील. आमचे दोन्ही युवा शिलेदार मानसजी ठोंबरे त्याचबरोबरीने मयूरजी ठोंबरे. मी दिलाय शब्द सूरज सरांना की 17 तारखेला फेरी मारेल, परंतु त्यात जरा शंका आहे. जर का नक्की वेळ मिळाला तर मी माफी असावी. 27ला 10 खाल्ले मी पटकन, भूक लागली असं वाटतंय. तर 27 तारखेला शेवटच्या रात्री झाली तर नक्कीच फेरी मारेल, यात अजिबात शंका नाही. कारण या सर्वांचं प्रेम मला लाभलंय. पुन्हा एकदा त्यांनी या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी निर्माण केली. कारण ही सर्व मंडळी आहे, रोशन सर, बंटी सर, सूरज सर सातत्याने समालोचन करत असतात. मला कुठेतरी संधी मिळते, मग मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करत असतो. कित्येक प्रेक्षकांना मी आवडतो नाही आवडतो, परंतु माझे बाबा नेहमी म्हणतात तुला कसं झेलतात देव जाणे. तर प्रेक्षकांचे आभार, त्यांनी मला रात्रभर झेलला. पुढेही असे झेलत राहा आणि असं प्रेम करत राहा. जास्त वेळ घेत नाही. 6 बॉल विजयासाठी 13 धाबांची गरज आहे. मित्रांनो, एकच विनंती आहे, जरा झटपट पटापट खेळा. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. यानंतर सेकंड राऊंडची एक मॅच आणि त्यानंतर क्वालिफायर मॅच असेल. 6 बॉल 13 आणि त्या डिफेंड करण्यासाठी आलाय गोलंदाज ऋषभ निकम आणि त्याच्या समोर आहे विध्वंसक फलंदाज जय घरत. ओ स्टेप आउट झाला, फुल टॉस लॉंग ऑनला, कॅच सुटलेली आहे. कॅच सोडले की मॅच. ओ डायरेक्ट हिट, याला म्हणतात कमाल. जे कुठे घडत नाही ते आमदार चषकात घडतं.
कॅच सोडली, त्यानंतर लॉंगरवरून थ्रो केला, डिरेक्ट हिट झालाय, फलंदाज बाद. आणि यात डायरेक्ट थ्रो साठी मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय अक्षय आंबरेला. नाही, तसे मयूर ठोंबरे यांची देखील एक खासियत आहे, जे काय करायचं ते बिंदास करायचं आणि त्याचबरोबर एकच फाईट, वातावरण टाईट. आणि या आयोजना देखील तसंच केलंय. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. खरं तर जो डायरेक्ट हिट केला तो होता आमचा अक्षय आंबरे. त्याने कॅच सोडली, सर्व नाराज होते तिकडे, तर त्यांच्या प्रेक्षकांनी डोक्याला हात लावला, अरे तू काय केलंस, आणि दुसऱ्या क्षणाला तो हिरो झाला. डायरेक्ट हिट त्याने केला. अशा अनेक क्लिप्स येतात इंटरनॅशनल क्रिकेटच्या, परंतु ही क्लिप देखील गाजेल. एका क्षणात हिरो, एका क्षणात झिरो. परंतु आता गरज आहे 5 बॉल 12ची गरज. ओ फटका फसलाय, क्षेत्ररक्षक थोडा दूर वरती आहे, कॅच होईल का? ओ काय प्रयत्न केलेत, परंतु कॅच इथे सुटले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या प्रयत्नासाठी. पा कुठून कुठे धावत आलाय, लॉंग ऑफला होता क्षेत्ररक्षक अनिकेत निकम. अनिकेत निकमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. कमालीची डाईव्ह. जरा लाईव्ह पाहायला मिळेल का पुन्हा एकदा? स्क्रीन समोर आहे तुमच्या समोर, मोबाईल वरती देखील मॅच चालू असेल, टीव्हीवर मॅच चालू असेल. लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, लॉंग ऑफ वरून धावत आला तो अनिकेत निकम, आणि त्यानंतर त्याची डाईव्ह पहा. ही जिद्द आहे गावासाठी. गावची प्रतिष्ठा जेव्हा पणाला लागते ना तेव्हा हे प्रयत्न करत असतात. म्हणून गावचं क्रिकेट मला आवडतं, बाकी अजिबात नाही. 4 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 10. आणखी एक वेगवान चेंडू, डॉट बॉल. बंटी सर, आता 3 चेंडू करायचे त्या 10. एक डायरेक्ट हिट आणि संपूर्णपणे मॅचचं या ठिकाणी चित्र बदललंय. कॅच सुटली होती, संधी जयला मिळाली होती, परंतु ती संधी पुन्हा एकदा हिरावून घेतली अक्षय आंबरेनी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये या टीमने धावा कुठल्या त्या 33. 12 चेंडू 20 करायच्या होत्या, आणि हे ते प्रयत्न आहेत ज्या प्रयत्नांची चर्चा उद्या, परवा, 13 जेव्हा तुम्ही ही मॅच बघाल तेव्हा मात्र नक्कीच होईल. परंतु 3 चेंडू विजयासाठी करायचे त्या 10. चौकार षटकार पाहिजेच आता. ओ फटका फसलाय, या मॅच मध्ये आणलंय गोलंदाजाने. फलंदाज इथे बाद. आता इक्वेशन 2 बॉल विजयासाठी टेंबरी संघाला 10ची गरज. खरं तर बंटी सर अगोदरच आवाजाचे थोडे 3-13, परंतु नशिबात दोन्ही मॅच अशा आल्या की ज्या शेवटपर्यंत त्यांचा संघर्ष पाहायला मिळाला. खरं ही जी ओळख आहे ना, अगदी आपण म्हणतो ना, सर्व का घडतंय त्यामागचं कारण आहे आमदार चषकाचं आयोजन. क्रिस्टल ट्रॉफी, एवढी मोठी पारितोषिकं चॅम्पियन टीमला 1.5 लाख तर आहेत आयोजकांकडून, परंतु आणखी 50,000 आहे. उद्याच्या रात्रीमध्ये आणखी पारितोषिकं वाढतील. म्हणून त्यासाठी जिद्द जिद्द जिद्द, संघर्ष संघर्ष संघर्ष, परिश्रम परिश्रम परिश्रम, कष्ट कष्ट कष्ट, सर्व काही इथे मात्र चालू आहे. परंतु आता 2 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 10 धावसंख्येची. पहिल्या ओव्हरमध्ये टेंबरी संघाने 22 धावा कुठल्या, परंतु त्याने कळशी ठेवली नाही. सॉरी, कन्सिस्टन्सी. आता त्यांना 2 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 10. कोण विजयी होईल? एक बाउंड्री आली ना, बाउंड्री किंवा एक षटकार आला ना, तरी सुद्धा मुसंडी मारेल टेंबरी संघ. जो लेफ्टी बॅटर मैदानात दाखल झालाय त्याचे पाठीराखे म्हणत असतील, टेंबरीचे पाठीराखे देव पाण्यात ठेवले असतील की बाबा आता येऊ दे एखादा चौकार, आता येऊ दे षटकार. आणि जे प्रेक्षक न्यूट्रल आहेत ना, त्यांना तर तेच पाहिजे की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली पाहिजे. परंतु या गोलंदाजानं ऋषभ निकमने कमालीची गोलंदाजी केली. खरी कमाल कुणी केली? कॅच सोडली, 0 झाला, डायरेक्ट हिट केला, हिरो झाला तो अक्षय आंबरे. परंतु आता हिरो होईल का? फलंदाज रोशन. 2 बॉल 10ची गरज. आणि हा देखील चेंडू टाकलाय निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा कुटणारा टेंबरी संघ अक्षरशः आता बॅकफुटला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 कुठल्या. गोलंदाज आला आर्यन यादव. यादवांनी चमत्कार केला, फक्त धावा दिल्या त्या 7. आणि आता इक्वेशन आहे 1 बॉल विजयासाठी फक्त गरज आहे ती 10. अशक्य असं आव्हान. गोलंदाजाने जर का चुकी केली तर या मॅच मध्ये येऊ शकतो टेंबरी संघ.
22 धावा कुठल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये टेंभरी संघाने. साधं सोपं वाटणारं आव्हान आता मात्र कठीण. रोमहर्षक विजय. श्री वरद विनायक आसरेवाडी संघ जाऊन पोहोचलाय आमदार चषकाच्या क्वालिफायर मॅच मध्ये. सामना फिरवला तो गोलंदाज आर्यन यादवने. करण कृष्णाशेठ पारंगे यांना विनंती करतोय की आपण सूरज सर, मॅन ऑफ द मॅच. बऱ्याच जणांनी फलंदाजी केले परंतु शेवटी असा डिसिजन कॉमेंट्री बॉक्समध्ये घेतला स्कोरर सर्वजण की मॅन ऑफ द जाईल. हा सामना ज्याने फिरवला तिसऱ्या षटकात निर्णायक ओव्हरमध्ये आर्यन यादव, ज्याने फक्त 7 धावा दिल्या आणि हा सामना अक्षरशः फिरवला. हार्ड लक टेंभरी टीम आणि वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टू आसरेवाडी. मी पुन्हा एकदा आभारी आहे सूरज सर, तुमचा देखील, सर्व आयोजकांचा देखील आभारी आहे. मी मात्र रजा घेतो आणि यानंतर माझे तीनही समालोचक मित्र जोडले जातील आणि आता आय थिंक आपण लकी ड्रॉचे काही पारितोषिक आहेत ते इथे